नमस्कार मित्रमैत्रिणींनो. गावाच्या शेजारी असलेल्या दाट जंगलाच्या कडेला एक छोटीशी झोपडी होती. तिथे राहणारी रिया ही एक तरुण मुलगी रोज सकाळी लवकर उठून घरकामात व्यस्त असायची. तिचे रूप इतके आकर्षक होते की गावातील अनेक जण तिच्याकडे चोरून बघत असत. पण रिया मात्र आपल्या एकटेपणात रमलेली. तिच्या आयुष्यात कधीच कोणताही रोमांच आला नव्हता. पण एक दिवस सगळं बदललं. त्या दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे रिया जंगलात फुलं गोळा करायला गेली. हवेत एक वेगळाच सुगंध पसरला होता. जणू काही जादूची चाहूल लागली होती. अचानक झाडांच्या मागून एक उंच पुरा देखणा तरुण बाहेर आला. त्याचे नाव होते अर्जुन. त्याचे डोळे इतके गहन होते की रियाला वाटलं त्यात बुडून जावं. तुम्ही इथे एकट्या कशा? अर्जुनने हळूवार आवाजात विचारलं. रियाची नजर खाली वेली. तिच्या गालांवर लाली पसरली. दोघे बोलू लागले. अर्जुन गावाबाहेरून आला होता. त्याच्या बोलण्यात एक वेगळीच जादू होती. तो रियाच्या जवळ सरकला. तिच्या केसांतून वारा वाहत असताना त्याने हळूच तिच्या खांद्याला स्पर्श केला. रियाचा हृदयाचा ठोका वेगाने वाढला. तुम्ही खूप सुंदर आहात, अर्जुन म्हणाला. त्याचा आवाज अधिक जवळ येत होता. रिया किंचित मागे सरकली, पण तिच्या मनात एक उत्सुकता जागी झाली. जंगलात अंधार पडू लागला होता. पक्ष्यांचे आवाज थांबले होते. फक्त दोघांचा श्वास ऐकू येत होता. अर्जुनने तिचा हात हातात घेतला. त्याच्या स्पर्शात एक उबदारपणा होता जो रियाला आधी कधी अनुभवला नव्हता. ते एका छोट्या ओढ्याकडे चालू लागले, जिथे चंद्राचा प्रकाश पाण्यात प्रतिबिंबित होत होता. इथे कोणी येत नाही, अर्जुनने कुजबुजला. त्याचे ओठ रियाच्या कानाजवळ आले. रियाला वाटलं आता काहीतरी घडणार आहे जे तिच्या आयुष्यातील सर्वात रोमांचक क्षण असेल. तिचे डोळे मिटले. ती त्याच्या जवळ सरकली. दोघे तिथे बसले. रात्रभर तारे बघत गप्पा मारत राहिले. अर्जुनने त्याच्या भटकंतीच्या गोष्टी सांगितल्या. रियाने तिच्या स्वप्नांबद्दल बोललं. पहाट झाली तेव्हा ते वेगळे झाले, पण त्यांच्या मनात एक नवीन बंधन जन्माला आलं. रियाला समजलं की खरा रोमांच शब्दांत आणि भावनांत असतो, स्पर्शाच्या पलीकडे. त्या भेटीने तिचं आयुष्य कायमचं बदललं, पण ते रहस्य फक्त दोघांचं राहिलं. त्या रात्रीनंतर रियाच्या आयुष्यात एक नवीन प्रकाश आला होता. रोज संध्याकाळी ती जंगलाच्या कडेला येऊन थांबायची, मनात एक गोड वाट बाळगून. अर्जुन येईल की नाही हे तिला माहीत नव्हतं, पण तिचं मन त्याच्याच विचारांत रमलेलं असायचं. गावातील लोकांना काही समजलं नव्हतं, पण रियाच्या डोळ्यातील चमक लपवता लपली नव्हती. एक आठवडा उलटला. पुन्हा एक संध्याकाळ. जंगलात हलकासा धुके पसरलं होतं. रिया नेहमीच्या जागी पोहोचली तेव्हा अर्जुन तिथे उभा होता. त्याच्या हातात एक छोटंसं फुलांचं गुच्छ. मी परत आलो, तो हसून म्हणाला. रियाचं हृदय धडधडलं. ती त्याच्या जवळ गेली आणि दोघे पुन्हा ओढ्याकडे चालू लागले. यावेळी अर्जुन अधिक जवळ होता. त्याने रियाच्या कमरेला हळूच हात ठेवला, जणू तिला आधार देण्यासाठी. हवेत एक वेगळीच ऊब होती. चंद्राचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडत होता. तुमच्या विचारांत मी दिवसभर हरवलेलो असतो, अर्जुनने कुजबुजूत सांगितलं. रियाची नजर त्याच्या ओठांकडे गेली. तिचा श्वास जलद झाला. ते एका मोठ्या झाडाखाली थांबले, जिथे मऊ गवताचा आधार होता. अर्जुनने तिच्या समोर येऊन उभा राहिला. त्याचे डोळे तिच्या डोळ्यात खोलवर उतरले. त्याचा हात हळूच तिच्या गालावर सरकला. स्पर्श इतका मऊ की रियाला वाटलं स्वप्नात आहे. आज रात्र खूप खास आहे, तो म्हणाला, आणि त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ आला. रियाने डोळे मिटले. तिच्या मनात हजारो भावना एकत्र येत होत्या. वारा त्यांच्या केसांत खेळत होता. जंगल शांत होते. फक्त दोघांचेच हृदय ऐकू येत होते. आता काहीतरी अपरिचित पण अतिशय गोड घडणार होतं असं तिला वाटलं. पण अचानक दुरून एक आवाज आला. गावाकडून कोणीतरी हाक मारत होतं. रिया दचकली, डोळे उघडले. अर्जुनने हसून तिचा हात सोडला. आज नाही, पण लवकरच, तो म्हणाला. ते दोघे हसत हसत परत फिरले, पण त्यांच्या मनात एक नवीन उत्सुकता जागी झाली होती. रियाला समजलं की हे प्रेमाची वाट आहे, जी हळूहळू पण खोलवर रुतते. ती रात्र संपली, पण त्यांचं रहस्य अजून सुरूच होतं. दिवस उलटत होते, पण रिया आणि अर्जुनच्या भेटी आता नियमित झाल्या होत्या. प्रत्येक संध्याकाळी जंगलातील तीच जागा, तोच ओढा, तेच झाड. आता दोघे एकमेकांना अधिक जवळून ओळखू लागले होते. अर्जुनच्या बोलण्यात एक गूढता होती, जणू काही तो आपल्या आयुष्यातील काही भाग लपवत होता. रियाला ते जाणवत होतं, पण ती काही विचारत नव्हती. तिला फक्त त्याच्या सोबतीचीच आस होती. एक दिवस पावसाळ्याची चाहूल लागली होती. आभाळ ढगांनी भरलं होतं. हवा थंड आणि ओली झाली होती. रिया नेहमीप्रमाणे आली, पण आज अर्जुन तिला एका वेगळ्या जागी घेऊन गेला. जंगलाच्या अधिक खोलवर एका छोट्याशा गुहेत.
तिथे पावसाच्या पाण्याचा आवाज ऐकू येत होता, पण आत मात्र कोरडं आणि उबदार होतं. इथे कोणी येत नाही, अर्जुनने हळूच सांगितलं, आणि त्याने रियाला जवळ ओढलं. गुहेच्या भिंतीवरून पाण्याच्या थेंबांचा आवाज येत होता. अर्जुनने तिच्या समोर बसून तिचे हात आपल्या हातात घेतले. त्याचे डोळे आज अधिक तीव्र होते, जणू काही त्यात एक आग पेटली होती. रिया, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तो म्हणाला, आणि त्याचा चेहरा हळूहळू तिच्या चेहऱ्याजवळ आला. रियाचा श्वास थांबला. तिने डोळे मिटले. तिच्या ओठांना एक कंप सुटला. अर्जुनचा हात तिच्या पाठीवर सरकला, तिला अधिक जवळ खेचत. हवेत एक वेगळीच तणावाची लहर पसरली होती. पाऊस जोरात बरसू लागला, जणू काही निसर्गही त्यांच्या भावनांना साथ देत होता. आता खरंच काहीतरी घडणार होतं, जे दोघांच्याही आयुष्याला नवीन वळण देईल असं रियाला वाटलं. अचानक अर्जुन थांबला. त्याने रियाच्या कपाळावर हळूच किस केलं आणि मागे सरकला. आज नाही रिया, हे असं ढाईत नाही व्हायला हवं, तो शांतपणे म्हणाला. रियाने डोळे उघडले. तिच्या मनात आश्चर्य आणि आदर एकत्र आला. पाऊस थांबेपर्यंत दोघे तिथे बसले, एकमेकांच्या हातात हात घेऊन गप्पा मारत. अर्जुनने आपल्या बालपणीच्या गोष्टी सांगितल्या. रियाने तिच्या स्वप्नांबद्दल अधिक खोलवर बोललं. जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा आभाळ निरभ्र झालं होतं आणि आकाशात इंद्रधनुष्य दिसत होतं. रियाला समजलं की खरं प्रेम हे धीराने वाढतं, घाईत हरवत नाही. त्यांची भेट अधिकच मजबूत झाली होती, पण ते रहस्य अजूनही त्यांच्यातच राहिलं. पावसाळा संपला आणि हिवाळ्याची चाहूल लागली. आता रिया आणि अर्जुनची भेट रोजचीच झाली होती. गावातील लोकांना अजूनही काही कळलं नव्हतं, पण रियाच्या चेहऱ्यावरची तेजस्विता आणि डोळ्यातली स्वप्नाळू चमक लपवता लपली नव्हती. ती आता पूर्वीपेक्षा अधिक हसत होती, अधिक बोलत होती. अर्जुन मात्र काही दिवसांतून एकदा आपल्या भूतकाळातील काही तुकडे उलगडत होता. तो एका दूरच्या शहरातून आला होता, कुटुंबापासून दूर, कारण त्याच्या आयुष्यात काही गोष्टी घडल्या होत्या ज्या तो पूर्ण सांगण्यास तयार नव्हता. एक थंड संध्याकाळ. हवेत हलकी धुके होती आणि जंगलातील पाने खरखर करत होती. रिया आली तेव्हा अर्जुन तिला वाट बघत होता. त्याच्या हातात एक छोटं लाकडी बॉक्स. हे तुझ्यासाठी, तो म्हणाला. बॉक्स उघडला तेव्हा आत एक सुंदर हार होता, चांदीचा. त्यावर एक छोटासा निळा दगड. अर्जुनने तो हळूच रियाच्या गळ्यात घातला. त्याचे बोटं तिच्या मानेवरून सरकली आणि रिया थरथरली. हार थंड होता, पण त्याचा स्पर्श उबदार. ते दोघे गुहेकडे गेले, जिथे आता त्यांचा एक खास कोपरा बनला होता. आत एक छोटीशी आग पेटवलेली होती. अर्जुनने आधीच तयारी केली होती. आगीचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर नाचत होता. रिया जवळ बसली, तिचं डोकं अर्जुनच्या खांद्यावर ठेवलं. त्याचा हात तिच्या केसांतून फिरत होता, हळूहळू, प्रेमाने. रिया, मी तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय, अर्जुनने शांतपणे सांगितलं. त्याचा आवाज कंपायमान होता. तो तिच्या समोर बसला, तिचे दोन्ही हात घट्ट धरले. त्याचे डोळे तिच्या डोळ्यात खोलवर उतरले. मी तुझ्यावर प्रेम करतो, खरंच, खूप खोलवर. रियाचं हृदय जोरात धडकलं. तिने काही बोलायचा प्रयत्न केला, पण शब्द आले नाहीत. अर्जुनचा चेहरा हळूहळू जवळ आला, इतका जवळ की त्याचा श्वास तिच्या ओठांवर जाणवत होता. आगीच्या उभेत दोघांचे शरीर एकमेकांना स्पर्श करत होते, हात एकमेकांत गुंफलेले. रियाने डोळे मिटले. तिच्या मनात फक्त एकच विचार, आता ते क्षण आलाच जो ती इतके दिवस वाट बघत होती. पण अर्जुनने फक्त तिच्या कपाळावर, नंतर डोळ्यांवर आणि शेवटी गालावर हळूच ओठ ठेवले. मग तो मागे सरकला आणि हसला. हे प्रेम असं घाईत पूर्ण होत नाही रिया, ते हळूहळू, प्रत्येक क्षणात वाढतं. मी तुझी वाट बघीन, जेव्हा तू तयार होशील. रियाने डोळे उघडले. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि प्रेम एकत्र होतं. ती त्याच्या मिठीत शिरली आणि दोघे तसेच बसले राहिले, आगीच्या उभेत, एकमेकांच्या श्वासात. त्या रात्री ते उशिरापर्यंत बोलत राहिले. अर्जुनने शेवटी आपल्या भूतकाळातील एक मोठं रहस्य उलगडलं. तो येथे लपून राहिला होता, कारण त्याच्या मागे काही लोक होते. पण आता रियामुळे त्याला नवं जीवन दिसत होतं. रियाने त्याला घट्ट मिठी मारली. त्यांचं प्रेम आता अधिकच खोल आणि मजबूत झालं होतं. हिवाळ्याच्या थंडीने जंगल अधिकच शांत आणि गूढ बनलं होतं. रिया आणि अर्जुनची भेट आता त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली होती. प्रत्येक संध्याकाळी ते गुहेत भेटत, आगीच्या उभेत एकमेकांच्या जवळ बसत आणि बोलत राहत. अर्जुनने आपल्या भूतकाळातील अधिक रहस्य उलगडली. तो एका मोठ्या शहरातून पळून आला होता, कारण त्याच्या कुटुंबाशी झालेल्या वादातून. पण रियामुळे त्याला आता नवीन आशा दिसत होती. रिया मात्र आपल्या गावातील जीवनातून बाहेर पडण्याची स्वप्ने बघू लागली होती, अर्जुनसोबत. एक अतिशय थंड संध्याकाळ. बर्फवृष्टी सुरू होण्याच्या तयारीत आकाश गडद झालं होतं.
रिया गुहेत पोहोचली तेव्हा अर्जुन तिथे एक मोठं ब्लँकेट आणि काही गरम चहा घेऊन वाट बघत होता. आज थंडी खूप आहे, तो म्हणाला आणि तिला ब्लँकेटमध्ये गुंडाळलं. दोघे आगीजवळ बसले, ब्लँकेट एकत्र ओढून. अर्जुनचा हात तिच्या कमरेभोवती गुंडाळला गेला, तिला अधिक जवळ खेचत. रियाचा श्वास उबदार झाला, तिचे डोळे त्याच्या चेहऱ्यावर खेळले. आगीचा प्रकाश गुहेत नाचत होता, बाहेर बर्फाचे तुकडे पडू लागले. अर्जुनने तिच्या केसांतून हात फिरवला, हळूच तिच्या कानात कुजबुजला, रिया, तू माझी आहेस, मी तुझ्याशिवाय काहीच नाही. त्याचा आवाज इतका जवळ होता की रियाला वाटलं त्याचे ओठ तिच्या ओठांवर कधीही स्पर्श करतील. तिने डोळे मिटले, तिचे हात त्याच्या छातीवर सरकले. ब्लँकेटखाली दोघांचे शरीर एकमेकांना ऊब देत होते, हृदयाचे ठोके एकत्र धडधडत होते. बाहेरची थंडी आणि आतली उष्णता यात एक वेगळीच जादू होती. रियाला वाटलं आता हे अंतर मिटणार आणि त्यांचं प्रेम पूर्णत्वाला येईल. पण अर्जुनने फक्त तिच्या हातावर हळूच किस केलं आणि मागे सरकला. रिया, हे प्रेम वेळ घेतं, मी तुला दुखवू इच्छित नाही, तो प्रेमाने म्हणाला. रियाने डोळे उघडले, तिच्या मनात आदर आणि उत्सुकता वाढली. ते रात्रभर बोलत राहिले. अर्जुनने आपल्या शहरातील जीवन सांगितलं, रियाने गावातील छोट्या छोट्या गोष्टी शेअर केल्या. बर्फवृष्टी थांबली तेव्हा ते बाहेर पडले, हातात हात घेऊन. त्या भेटीने त्यांचं नातं अधिक घट्ट झालं. अर्जुनने रियाला वचन दिलं की लवकरच तो आपल्या भूतकाळातील सगळे अडथळे दूर करेल. रियाला विश्वास होता, पण मनात एक छोटीशी शंका होती, हे रहस्य कधी संपेल. हिवाळा संपत आला होता आणि वसंत ऋतूची चाहूल लागली होती. जंगलात फुलं उमलू लागली होती, हवा सुगंधित आणि ताजी झाली होती. रिया आणि अर्जुनची भेट आता त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट बनली होती. ते दोघे आता एकमेकांच्या भावनांमध्ये इतके गुंतले होते की प्रत्येक भेट एक नवीन अध्याय वाटत असे. अर्जुनच्या भूतकाळातील रहस्य हळूहळू उलगडत होती आणि रिया त्याला समर्थन देत होती. एक सुंदर दुपार, सूर्य मावळत होता आणि जंगलात सुनहेरी किरणं पसरली होती. रिया गुहेत पोहोचली तेव्हा अर्जुन तिथे एक छोटीशी पिकनिक तयार करून बसला होता. फळं, काही मिठाई आणि एक बाटली गरम पेयाची. आज आपण वेगळं काहीतरी करूया, तो हसून म्हणाला. रियाने हसत होकार दिला आणि दोघे गुहेबाहेर एका मऊ गवताच्या जागी बसले. सूर्यास्ताच्या प्रकाशात अर्जुनने रियाला जवळ ओढलं. त्याचा हात तिच्या कमरेभोवती गुंडाळला आणि तिचं डोकं त्याच्या छातीवर ठेवलं. रियाचा श्वास त्याच्या श्वासात मिसळला. रिया, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, अर्जुनने कुजबुजला. त्याचे ओठ तिच्या कानाजवळ आले. तिने डोळे मिटले, तिचे हात त्याच्या पाठीवर सरकले. हवेत फुलांचा सुगंध आणि त्यांच्या भावनांची उष्णता मिसळली होती. अर्जुनचा चेहरा हळूहळू तिच्या चेहऱ्याजवळ आला, इतका जवळ की त्यांचे ओठ फक्त 1 इंच दूर होते. रियाला वाटलं आता हे अंतर मिटेल आणि त्यांचं प्रेम एका नवीन स्तरावर जाईल. पण अर्जुनने फक्त तिच्या ओठांवर हळूच स्पर्श केला, एक छोटासा प्रेमळ किस, आणि मग मागे सरकला. रिया, हे असं नाही, मी तुला कधीच दुखवणार नाही. आपलं प्रेम हे शब्दात, स्पर्शात आणि विश्वासात आहे, तो म्हणाला. रियाने डोळे उघडले, तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. ते रात्रभर तिथे बसले, फळं खात, गप्पा मारत, एकमेकांच्या स्वप्नांबद्दल बोलत. त्या भेटीने अर्जुनने शेवटी निर्णय घेतला. तो आपल्या भूतकाळातील सगळे अडथळे दूर करणार होता आणि रियासोबत नवीन जीवन सुरू करणार. रियाला आता पूर्ण विश्वास होता की हे प्रेम कायम राहील. वसंत ऋतू पूर्ण बहारात आला होता. जंगल फुलांनी आणि पक्ष्यांच्या गाण्यांनी भरलेलं होतं. रिया आणि अर्जुनचं नातं आता इतकं मजबूत झालं होतं की ते दोघे एकमेकांच्या जीवनात अविभाज्य भाग बनले होते. अर्जुनने आपल्या भूतकाळातील शेवटचं रहस्य उलगडलं. त्याच्या शहरातील लोकांशी असलेला वाद संपवण्यासाठी तो परत जाणार होता, पण रियासोबत. रियाला हे ऐकून आनंद झाला, पण मनात एक छोटीशी भीतीही होती. हे सगळं खरंच घडेल का? एक उजळ सकाळ, सूर्याची किरणं जंगलातून येत होती आणि हवा मधुर सुगंधांनी भरलेली. रिया गुहेत आली तेव्हा अर्जुन तिथे एक छोटीशी सरप्राईज तयार करून बसला होता. एक सुंदर फुलांचा बाग आणि मध्यभागी एक मऊ गादी. आज आपण इथेच राहू, तो प्रेमाने म्हणाला. रियाने हसत होकार दिला आणि दोघे तिथे बसले. फुलांच्या सुगंधात अर्जुनने रियाला घट्ट मिठीत घेतलं.
त्याचा हात तिच्या पाठीवरून सरकला, तिला अधिक जवळ खेचत. रियाचा श्वास वेगाने वाढला, तिचे डोळे त्याच्या डोळ्यात गुंतले. रिया, तू माझी जग आहेस, अर्जुनने कुजबुजला. त्याचे ओठ तिच्या ओठांजवळ आले. तिने डोळे मिटले, तिचे हात त्याच्या मानेभोवती गुंडाळले. हवेत एक वेगळीच उष्णता पसरली होती. फुलांची पाकळ्या त्यांच्या आजूबाजूला उडत होत्या. अर्जुनचा स्पर्श इतका जवळ होता की रियाला वाटलं आता सगळे अंतर मिटेल आणि त्यांचं प्रेम एका नवीन उंचीवर पोहोचेल. पण अर्जुनने फक्त तिच्या ओठांवर एक हळूवार दीर्घ चुंबन घेतलं, इतकं प्रेमळ की ते क्षण अनंत काळ वाटला, आणि मग हसत मागे सरकला. रिया, हे प्रेम असं आहे जे कधीच संपत नाही. मी तुझी वाट बघतो, जेव्हा आपण दोघे तयार होऊ, तो म्हणाला. रियाने डोळे उघडले, तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लाली पसरली. ते दिवसभर तिथे राहिले, फुलं गोळा करत, हसत खिदळत, एकमेकांच्या भविष्याबद्दल बोलत. त्या भेटीने अर्जुनने ठरवलं तो लवकरच शहरात जाऊन सगळं ठीक करेल आणि रियाला सोबत घेऊन येईल. रियाला आता पूर्ण विश्वास होता की हे प्रेम अमर आहे.